नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर होमी जहांगीर भाभा हे भारतातील प्रमुख अणुभौतिकशास्त्रज्ञ यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मध्ये भौतिक शास्त्रज्ञाचे संस्थापक, संचालक व प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांना भारतीय अणु कार्यक्रमाचे जनक असे संबोधले जाते. डॉक्टर होमी भाभा यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1909 रोजी एका पारशी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जहांगीर भाभा आणि आईचे नाव मेहरबाई भाभा असे होते. ते मुंबईला स्थायिक झाल्यानंतर त्याच ठिकाणी होमी भाभा व भाऊ जमशेद भाभा यांचा जन्म झाला व त्या ठिकाणीच त्यांचे संगोपन झाले. होमी जहांगीर भाभा यांनी वयाच्या 16व्या वर्षी वरिष्ठ केम्ब्रिजची परीक्षा पास केली आणि त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेण्यासाठी होमी भाभा हे केम्ब्रिजला गेले. त्या ठिकाणी त्यांनी केम्ब्रिजमधील कॅव्हेंडिश लॅबोरेटरीमध्ये संशोधन सुरू केले आणि पहिला शोध निबंध प्रकाशित केला. त्यानंतर 2 वर्षांनी होमी जहांगीर भाभा यांनी PhD करून 1939 पर्यंत ते केम्ब्रिजमध्ये राहून त्या ठिकाणी त्यांनी संशोधन केलेले होते. युरोपमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर ते भारतात आले आणि त्यानंतर त्यांनी इंग्लंडला परत न जाण्याचा निर्णय घेतला. नोबेल पारितोषिक विजेते CV रमण यांच्या आदेशानुसार त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर येथे भौतिकशास्त्रातील वाचक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर 1942 मध्ये भाभा यांची रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली आणि त्यानंतर त्यांची इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेसचे फेलो म्हणून निवड झाली. 1943 मध्ये त्यांनी भारतीय विज्ञान काँग्रेसच्या भौतिकशास्त्राचे विभागाचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती झाली. JRD टाटा यांच्या आर्थिक मदतीने 1945 मध्ये बॉम्बेमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च TIFR ची स्थापना केली. 1948 मध्ये त्यांनी अणुऊर्जा आयोगाची स्थापना केली आणि त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून काम केले. 1950 मध्ये त्यांनी IAEA परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि 1955 मध्ये स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे अणुऊर्जेच्या शांततापूर्ण वापरावरील संयुक्त राष्ट्र परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले. 1960 ते 63 पर्यंत त्यांनी इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड फिजिक्सचे अध्यक्ष म्हणूनही काम केलेले होते. भारतीय अणु कार्यक्रमाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. युरेनियमच्या साठ्यांऐवजी भारताच्या थोरियम साठ्यातून शक्ती काढण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आणि त्यांनी मांडलेला सिद्धांत हा भारताचा 3 टप्प्याचा अणुऊर्जा कार्यक्रम बनला. होमी जहांगीर भाभा यांना 1942 मध्ये केम्ब्रिज विद्यापीठाकडून ॲडम्स पुरस्कार, 1954 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण आणि 1951 आणि 1953 ते 56 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकासाठी नामांकित केले गेले होते. होमी भाभा यांचा 1966 मध्ये मॉन्ट ब्लँक येथे एका विमान अपघातामध्ये निधन झाले. ते ऑस्ट्रेलियातील व्हिएना येथे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या वैज्ञानिक सल्लागार समितीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गेले होते. वैज्ञानिक आणि जिनिव्हा विमानतळ अधिकाऱ्यांमध्ये विमानाच्या स्थितीबाबत गैरसमज निर्माण झाला आणि अखेरीस विमान डोंगरावर आदळल्यानंतर ते कोसळले अशी बातमी त्यावेळेस आली. विमानातील 117 प्रवाशांसह त्यांचाही त्या ठिकाणी मृत्यू झालेला होता. 1966 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मरणार्थ मुंबईतील अणुऊर्जा प्रतिष्ठानचे नाव बदलून भाभा अणु संशोधन केंद्र असे ठेवण्यात आले. या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर होमी भाभा यांची संपूर्ण माहिती पाहिली. असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ अभ्यासण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.